नमस्कार. आईच्या रेसिपीमध्ये आज आपण तोंडलीची भाजी अगदी मसालेदार, चटपटीत, न खाणारही आवडीने खातील कशी करायची ते पाहूयात. तोंडली स्वच्छ धुवून 4 काप करून घ्यायचे आहेत. सकाळची डब्याची घाई असते आणि वेळ नसतो, पण अगदी पटकन होते ही, काही वेळ लागत नाही. सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि ते खरपूस भाजून घ्यायचं आहे. अर्धवट सुकं खोबरं भाजल्यानंतर त्यामध्ये आपण पाव वाटी पांढरे तीळ घालायचे आहेत. सुकं खोबरं आणि पांढरे तीळ खरपूस भाजल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे. आपलं हे पांढरे तीळ आणि सुकं खोबरं भाजून झालेलं आहे. थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला फिरवून घेऊया. मिक्सरला फिरवण्याआधी त्यामध्ये थोडंसं जिरं घालते आणि मिक्सरला फिरवून घेते. मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आपण. हे वाटण आपलं तयार झालेलं आहे भाजीसाठीचं. त्यामध्ये पाव वाटी शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. धने पावडर टाकायची आहे. हळद, घरातलं लाल तिखट घालूया आणि थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घालते, त्यामुळे रंग खूप छान येतो. आणि मीठ घालूया आणि खूप सारी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यामुळे खूप छान चव येते, मसाला आपला मस्त लागतो. आणि थोडंसं पाणी किंवा तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. हा मसाला थोडासा ओलसर झाला की आपल्याला तोंडलीमध्ये व्यवस्थित भरता येतो, म्हणून थोडंसं पाणी यामध्ये मी घातलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने थोडासा आपला मसाला ओलसर झालेला आहे. आणि आता अशा पद्धतीने आपण एक एक तोंडली घेऊन त्यामध्ये हा मसाला भरायचा आहे. थोडीशी वेगळी अशी भाजी केली की खायलाही छान वाटतं आणि काही वेळ लागत नाही. थोडीशी पूर्वतयारी केली किंवा आदल्या दिवशी मसाला बनवून ठेवला की दुसऱ्या दिवशी तोंडली भरली की पटकन अशी सकाळच्या घाईतसुद्धा मसालेदार आपली तोंडली तयार होतात. अशा पद्धतीने सर्व तोंडली मी आता भरून घेणार आहे. काही वेळ लागत नाही भरण्यासाठी, पटपट भरून होतात ही तोंडली. ही बघा, मी अशा पद्धतीने सर्व तोंडली 5 मिनिटात भरून घेतलेली आहेत. आता आपण फोडणी देऊया. कढईमध्ये तेल तापलेलं आहे, ते मी पॅन घेतलेलं आहे. पॅनमध्ये तेल तापलेलं आहे, त्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं छान फुललं की त्यामध्ये आता आपण ही भरलेली तोंडली आहेत ती छान परतून घ्यायची आहेत. तेलामध्ये छान परतून घ्यायची 2 ते 3 मिनिट. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहेत. आणि त्यामध्ये थोडासा राहिलेला मसाला आहे तो पण छान परतून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने छान मसाला आणि तोंडली आपण व्यवस्थित परतून घेतोय. तोंडली छान परतली की त्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे, कारण तोंडली शिजायला जरा जास्त वेळ लागतो. त्यामुळे अगदी वाफेवर ही तोंडली नाही शिजणार. त्यामुळे इथे मी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे, जेणेकरून आपली तोंडली छान अशी शिजतील. तर आपण अर्धा ग्लास पाणी घालूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा. आणि आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि एक 12 ते 15 मिनिटं आपण छान अशी वाफ आणायची आहे. आता मी झाकण ठेवते. 10 ते 15 मिनिटं झाली की आपण पाहूयात. इथे मला 13 ते 14 मिनिटं झालेली आहेत. पाहूयात आपण. हे बघा, मस्त अशी आपली तोंडली शिजलेली आहेत. पाहू शकता तुम्ही किती छान असा मसाला तयार झालेला आहे आणि तोंडली पूर्णपणे शिजलेली आहेत आपली. मध्ये एकदा मी हलवून घेतली होती तोंडली, जेणेकरून पूर्ण दोन्ही बाजूनी छान शिजली जातील. तुम्ही पाहू शकता मस्त अशी तोंडली आपली शिजली आहेत आणि मसाला पण खूप छान झालेला आहे. अगदी तोंडलीची भाजी मसालेदार झालेली आहे एकदम. तुम्ही बघू शकता रंग पण किती सुरेख आलेला आहे. मस्त अशी तोंडलीची भाजी शिजलेली आहे. हे बघा, मी तुम्हाला दाबून दाखवते. तोंडली पूर्णपणे शिजलेली आहेत. मस्त आपली सकाळच्या टिफिनसाठी मसालेदार तोंडलीची भाजी तयार झालेली आहे. न खाणारेही आवडीने खातील अशी आपली ही तोंडलीची भाजी तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की आईच्या रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमची मते कळवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया.